हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझं नाव आहे श्रेया आणि स्वागत आहे तुमचं पॉझिटिव्ह वाईब्स या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत कोथिंबीरचे थालीपीठ. ॲक्च्युली या पावसाळ्याच्या सीझनमध्ये कोथिंबीर खूप स्वस्त झालेली आहे, त्यामुळे कोथिंबीरचा जेवढा आपल्याला वापर करता येईल तेवढा आपण करून घ्यावा. त्यामुळे मी आज ठरवलं आहे की आज आपण कोथिंबीरचे थालीपीठ करूया. तर थालीपीठ करण्यासाठी लागणारे साहित्य 2 वाटी ज्वारीचे पीठ, त्याच्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ आणि पाऊण वाटी बेसनाचं पीठ आणि कोथिंबीर, तुम्हाला जेवढी लागेल तेवढी कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा. आणि इथं मी करून घेतलेली आहे अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट. तर मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या वापरल्या आहेत आणि थोडासा आल्याचा तुकडा आणि 4 ते 5 हिरवी मिरची वापरली आहे. तर याची पेस्ट करून घेऊयात. तर हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून याचं कणिक भिजवून घ्यायचं आहे. तर इथं मी एक पाटी घेते आहे. पाटीमध्ये मी हे सगळे जे पिठं आहेत ते मिक्स करून घेते आहे. 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि बेसनाचं पीठ पाऊण वाटी. हे सगळे पीठ मी मिक्स करून घेतले. त्यानंतर ना यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकते मी आणि ही आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट. थोडीशी चिमूटभर हळद, आणि चवीनुसार मीठ. मीठ आपल्या प्रमाणानुसार घालावे. तर हे सर्व मिश्रण मी आता एकत्र करून घेते. आता आपलं सर्व मिश्रण एकत्र झालेलं आहे. तर मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून हे मिश्रण मळून घेते, ह्याची कणिक बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. थोडं पाणी घालून हे मिश्रण एकत्र मळून घ्यायचं. हे मिश्रण थालीपीठाचं जास्त पातळही नाही झालं पाहिजे आणि घट्टही नाही झालं पाहिजे, मीडियम असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला थालीपीठ व्यवस्थित थापता येतील. एवढ्या पिठामध्ये तुम्ही 8 ते 10 थालीपीठं करू शकता. म्हणजे छोटे केले तर 8 ते 10 आणि मोठे केले तर 7-8 करू शकता. तर हे परफेक्ट आहे 3 ते 4 लोकांसाठी हे प्रमाण. तर तुम्ही ट्राय करून बघा एवढ्या प्रमाणात तुमच्या 2 ते 3 फॅमिलीसाठी. ठीक आहे. तर आपण आता थालीपीठं करून भाजून घेऊयात. तर मी थालीपीठ थापण्यासाठी तर एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. त्या रुमालावरती तो थोडा ओला करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण थालीपीठ थापणार आहोत. तर आपण आता थालीपीठ कशी थापायची ते बघणार आहोत. रुमाल ओला करून घ्यायचा, खाली थोडंसं पाणी लावायचं आणि तुम्हाला जेवढं एक गोळा तयार करून घ्यायचा ह्याचा थालीपीठाचा. ठीक आहे. आणि त्याला हाताला, बोटांना थोडं पाणी लावून आपण थालीपीठ थापून घेणार आहोत. आणि हे थालीपीठ मधल्या मधून थापत जायचं आहे, मधून ते साईडला, जेणेकरून हे मध्येही पातळ व्हावं आणि साईडलाही पातळ झालं पाहिजे, ते सगळीकडून एकसारखं. तर तुम्ही बघू शकता माझं तेवढ्या गोळ्यामध्ये एवढं थालीपीठ झालेलं आहे अशा प्रकारे. आणि ह्याला मधून थोडेसे होल करायचे, जेणेकरून आपलं थालीपीठ चारी बाजूने व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे. ठीक आहे. तर इथे मी माझा तवा तापायला ठेवलेला आहे. तवा मंद आचेवरती किंवा मोठा गॅस करून व्यवस्थित तापून घ्यायचा. तवा व्यवस्थित तापल्यानंतर ना ते थालीपीठ ह्याच्यावरती टाकायचं आणि त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आपण. तर इथे माझा तवा तापलेला आहे. तर मी थोडं याला खाली
ऑइल ग्रीस करून घेते, तेल लावून घेते इथे खाली. तेल लावल्यानंतर ना आपल्याला याच्यात थालीपीठ टाकायचं आहे. थोडंसं जर आपण पाणी लावलं असं तर हे पटकन फुटतं. तर हे बघा, आपण याच्यात थालीपीठ टाकलेलं आहे. टाकल्यानंतर ना त्याच्या चारही साईडला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि याच्यामध्ये छिद्रांमध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आपल्याला. तर मोठ्या ते मध्यम फ्लेमवरती हे थालीपीठ आपण भाजून घेणार आहोत. थालीपीठ हे पलटलेलं आहे. हे थालीपीठ भाजेपर्यंत मी तिकडे दुसरे थालीपीठ थापत आहे. तर तुम्ही पाहू शकता हे आपलं पहिलं थालीपीठ झालेलं आहे. तर मी ह्याला साईडला काढून घेते आणि ह्याच पद्धतीने आपण दुसरं थालीपीठ भाजून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे थालीपीठ थापून घेऊन व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर भेटूयात आपण सगळे थालीपीठ पूर्ण झाल्यानंतर. थँक्यू. तर इथे तुम्ही बघू शकता आपले जवळपास 10 थालीपीठ बनून झालेले आहेत तेवढ्या पिठामध्ये. तर तुम्ही ट्राय करा आणि हे थालीपीठ तुम्ही कुठे प्रवासात नेण्यासाठी वापरू शकता किंवा छोट्या मोठ्या बुकेसाठी वापरू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही ट्राय करा हे. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल अँड लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.